बोधिसत्व क्रांतिसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2024 हा 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून बेस्ट उपक्रम या ठिकाणी येणाऱ्या अनुयायींसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करते व आणि ते वाटप केले जाते। प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू। हा बेस्ट उपक्रमाचा असलेला पंडाल आणि ही सेवा देण्याची जबाबदारी SC ST VGNT वेलफेअर असोसिएशन हे पूर्ण करत असतं आणि 2 दिवस या ठिकाणी या असोसिएशनच्या वतीने ही सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। समोर आपण बघू शकतात या ठिकाणी अल्प उपहार वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी वडे व समोसे हे वाटताना आपण बघू शकतो आहे आणि हे सर्व सेवाधारी या ठिकाणी आपली चोख सेवा बजावताना दिसत आहेत। चहा, बिस्किट, फराळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले वेगवेगळी पुस्तकांचे वाटपसुद्धा या ठिकाणी केले जातात आणि हे आमचे सहकारी आपण बघू शकतायत सेवा देण्याचं काम करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले लाखो अनुयायी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी या ठिकाणी जास्तीत जास्त पुस्तकांचा करोडो रुपयांचा पुस्तकांचा खप झालेला हा एक विक्रम या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे। येणारा अनुयायी या ठिकाणाहून अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेले पुस्तकं घेऊन जातात। आपण बघू शकतो हा समोरच स्टॉल आहे। या ठिकाणी वेगवेगळी पुस्तकं आहेत, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, कायदेपंडित, एक राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते समाजकारणी म्हणूनही ओळखले जातात आणि या भारताला त्यांनी दिलेली राज्यघटना ही जगात सर्वात मोठी आणि जगातील मजबूत अशी मानली जाणारी ही राज्यघटना आहे। तर राज्यघटनेने आपल्याला काय दिलं? सर्वसामान्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुभाव आणि हक्क मिळवून देणारी अशी ही भारताची राज्यघटना आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातून रुपयाचा अवमूल्यनावर बाबासाहेबांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत। आजही या मूल्यांकनाचा या देशासाठी खूप मोठा उपयोग होतो आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेले वेगवेगळे विचार होते, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे त्यांनी त्या काळात आपल्याला सांगितलेलं आहे आणि आज आपल्याला त्यांच्या अनेक मांडलेल्या विचारांची आवश्यकता भासत आहे आणि त्या विचारांना परिपूर्ण करण्यासाठी आज देशाला गरज आहे आणि त्याच विचाराने आपला देश आज प्रगती करत आहे। बघू शकतो आलेले अनुयायी यांची पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी या रांगा लागलेल्या आहेत हे दिसत आहेत आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या SC ST VGNT वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत ही सेवा देण्याचं काम केलं जातं आहे, पण आलेल्या अनुयायींना अल्प उपहारसोबत आरोग्य सेवासुद्धा या ठिकाणी दिली जाते आणि अनेक वेगवेगळ्या संस्था आपल्या आपल्या परीने वेगवेगळं कार्य बजावण्याचं काम करतात आणि या ठिकाणी ह्या अशा सुंदर मनमोहक अशा असलेल्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात। अशोक स्तंभ ही असलेली भारताची ओळख, छान अशा या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। खूप या ठिकाणी
गर्दी असते. खूप असे अनुयायी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. आणि 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर या चैत्यभूमीकडे येणारे अनुयायांची खूप मोठी गर्दी असते. वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी हे विक्रेते आलेले असतात. वेगवेगळे पुस्तकं आणलेले असतात. या ठिकाणी यावर्षी या महिलांकडनं एक वेगळा अनोखा असा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. त्यांनी महिलांसाठी खास सॅनिटरी नेपकिन या ठिकाणी वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आणि हा आमचा सहकाऱ्यांचा ग्रुप आहे, जे या ठिकाणी सेवा देत आहेत. ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हा आमचा SC/ST VJNT वेलफेअर असोसिएशनचा पंडाल आहे. या ठिकाणी ही घोषणा देण्यात येत आहे. रात्रीची वेळ आहे या ठिकाणी. आणि या वैद्यकीय सेवा या ठिकाणी पुरवण्यात येत आहे. त्याचं छोटंसं छायाचित्रण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षाला तंबाखू खाणाऱ्यांसाठी एक वेगळं असं आयुर्वेदातील औषध निर्माण केलेलं आहे. आणि कायमची तंबाखू मुक्त करण्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी हे डॉक्टर आपली सेवा बजावताना दिसत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या औषधांचं सुद्धा वाटप केले जात आहे. या ठिकाणी डोळे तपासून त्यांना चष्मेसुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत. सुंदर असं या ठिकाणी हे रचना केलेली आहे. वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या उपक्रमाचे हे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. हे बूथ या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था इतर संस्थांनी केलेली आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या बाजूलाच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि बघा, या आलेल्या महिला आपलं जेवण घेऊन या ठिकाणी आपल्याला जेवण करताना दिसत आहेत. 2 भाजी, डाळ भात या ठिकाणी त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे. आणि आनंदाने या ठिकाणी ते जेवण करत आहेत. खूप छान व्यवस्था केलेली आहे. बघा किती आनंदाने भोजन करतायत. आणि हे भोजनदानाची सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने वाटप केले जात आहे. चैत्यभूमी हा परिसर असा एक वेगळा माहोल तयार होतो. आणि सर्व भरभरून या ठिकाणी हे आलेले अनुयायी आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम चालू असतो. बघू शकतो या ठिकाणी ही केवढी मोठी भीड आहे. मी हा पोलिसांच्या बूथवर चढून हे प्रक्षेपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकतो हा भीम अनुयायांचा जनसागर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी आलेले असतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा. आणि आता शेवटच्या क्षणाला आमचे सहकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमची सेवा समाप्त होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.